अन्न व औषध प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यात राबवलेल्या विविध कारवाईत तब्बल 94 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 11 जणांवर विभागातर्फे न्यायालयात खटले दाखल होणार आहे। या धडक कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे। एप्रिल ते जुलै या कालावधीत एफडीएच्या पथकानं जिल्ह्यातील विविध भागातून 132 अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते। प्रयोगशाळेच्या अहवालानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामध्ये 11 नमुने थेट असुरक्षित आढळले, 9 नमुने निकृष्ट दर्जाचे, तर उत्पादनाची तारीख म्हणजेच एक्सपायरी डेट नसलेले 2 नमुने मिथ्या छाप प्रकारात आढळले आहेत। प्रशासनाने आतापर्यंत 20 कारवाया करत 5 वाहने आणि 500 किलो संशयित मालासह 94 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर गुन्हे नोंदवले आहेत। गंभीर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। यापूर्वीही न्यायालयात पाठवलेल्या 11 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा निकाल लागला असून संबंधितांना 4,58,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात 17,000हून अधिक नोंदणी आणि सुमारे 2,000 परवाने असताना तपासणीसाठी मात्र संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ 3 अन्न सुरक्षा अधिकारी उपलब्ध आहेत। असे असतानाही मनुष्यबळाच्या कमतरतेवर मात करत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका कायम ठेवल्यानं भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत। न्यायनिर्णय प्रकरण असतात जे अमरावती कार्यालयात न्यायनिर्णय अधिकारी यांच्या मार्फत सुनावणी होते आणि जे खूप छोटे व्यावसायिक असतात त्यांची सुनावणी कंपाऊंडिंग या खाली कलम 69 अंतर्गत घेण्यात येते। तसंच आपण आतापर्यंत एप्रिलपासून 20 प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या कारवाया केलेल्या आहेत। 20 प्रकरणात FIR देऊन संबंधितांच्या विरुद्ध कारवाई घेण्यात आलेली, त्यामध्ये 94 लाखाचा माल आतापर्यंत जप्त केलेला आहे। 5 वाहनंसुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि अशाच प्रकारची पुढे कारवाई घेण्यात येत राहणार आहे। आपल्या कार्यालयाकडे मनुष्यबळाचा थोडासा अभाव असल्यामुळे कारवाई करताना अडचणी येतात, परंतु त्यावर देखील आपण मात करण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणपणे शनिवार वगैरे सुद्धा आपण काम करतो आहोत आणि अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील अशी ग्वाही देण्यात येते। सर, जनतेस काय आव्हान कराल? जनतेला असं सांगू इच्छितो की कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असेल तर आपण त्यात तक्रार नोंदवू शकता, त्या अन्नपदार्थाची क्वालिटी तपासून घेऊ शकता। त्यासाठी माननीय तुकाराम मुंडे सरांनी complaints.myfda नावाचं वेब पोर्टल तयार केलेलं आहे। त्या वेब पोर्टलवरती जाऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकता आणि त्या वेब पोर्टलचं वैशिष्ट्य असं आहे की त्या तक्रारीचं काय होतं आहे किंवा तिची सद्यस्थिती काय आहे ही तक्रारकर्त्यांना बघता येतं, तिच्यावरती पुढे काय कारवाई झाली तिचं ट्रॅकिंग करता येतं। दुसरी गोष्ट अशी आहे की टोल फ्री नंबरवरती सुद्धा तक्रार नोंदवता येते। 1800-222-365 असा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावरती तक्रार नोंदवल्यावरती या कार्यालयाला ती येते आणि मग त्याच्यानुसार पुढची कारवाई होते। तसंच काही नागरिकांना जर समजा अडचणी असेल, वेब पोर्टल वापरता येत नसेल किंवा टोल फ्री क्रमांक हाताळता येत नसेल तर ते पत्राद्वारे सुद्धा या कार्यालयाला तक्रार पाठवू शकतात किंवा स्वतः वैयक्तिक येऊन लेखी तक्रार देऊन जाऊ शकतात। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमातून तक्रार आपली दाखल करू शकतो।